अनंत कोटी ब्रह्मांड नायक महाराजाधिराज योगीराज परब्रह्म सच्चिदानंद भक्त प्रतिपालक शेगाव निवासी समर्थ सद्गुरू श्री गजानन महाराज की जय. नमस्कार. आपल्या गुरुस्तुती या चॅनलवर सगळ्यांचे स्वागत आहे. आपण आपले काही अनुभव असतील तर ते आम्हाला नक्की कळवा. ते आपण आपल्या चॅनलवर सांगू. तसेच आपल्या चॅनलवर येणाऱ्या व्हिडिओबद्दल तुमच्या प्रतिक्रियासुद्धा कळवा. तुम्ही आम्हाला कमेंट किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समधल्या ID वर ईमेल करू शकता. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. धन्यवाद. हा अनुभव आहे नागपूर येथून सौ कल्याणी राहुल धोंड या ताईंचा. ताई म्हणतात, वैद्य आता गजानन, जाणता आता गजानन. जय गजानन. श्री गजानन विजयाचं पारायण माझ्यासाठी नित्याची बाब असली तरी 2018च्या सुमारास अध्याय 20 वाचायला घेतला की त्यातील 2-4 ओव्या मला अस्वस्थ करीत होत्या. कन्या रामचंद्र पाटलांची चंद्रभागा नावाची ही असता गरोदर, प्रसंग आला दुर्धर, प्रसूतीची वेळ फार कठीण स्त्री जातीला. माझ्या अस्वस्थतेचं कारणही तसंच होतं. काही दिवसापूर्वी माझ्याकडे गुड न्यूज असताना एके दिवशी अचानक पायरीवरून उतरताना पाय अडखून घसरल्याचं निमित्त झालं. परिणामी मिसकॅरेज होऊन डॉक्टरांनी शंका व्यक्त केली की आता बाळ होण्याच्या शक्यतेवर प्रश्नचिन्ह असू शकतं. त्या घटनेमुळे आम्ही सर्वच खूप हादरून गेलो. मनाच्या त्या हादरलेल्या अवस्थेत मी बोलून बसले. महाराज, आता पोथी वाचन तर नित्य होणारच, पण दर्शनाला येईल तर बाळाला घेऊनच. माझी पारायण सुरू झाली. संकल्पपूर्वक पारायण, दृढतर अशा विश्वासानं पारायण. हा ग्रंथ केवळ चिंतामणी, चिंतलेले फळ देईल जाणी, दृढतर विश्वास असल्यामनी हे मात्र विसरू नका. ही खूणगाठ मनाशी बांधून मी पारायण केलीत. खरं तर आपण कोण करणार? महाराजांनी ती माझ्याकडून करून घेतली. त्याचं फळही मला प्राप्त झालं. यावेळी मी ज्यांच्याकडे नाव रजिस्टर केलं त्या डॉक्टरही गजानन महाराजांच्या भक्त निघाल्या. 9 महिने पूर्ण भरत आले. तो फेब्रुवारी महिना होता. डॉक्टरांनी सिझेरियनच्या दिलेल्या 2 तारखा प्रकृतीमुळे टळल्या. मी डॉक्टरांना 3 दिवसीय पारायणाची अनुमती मागितली. पूर्ण दिवस भरले आहेत आणि मी पारायण करते आहे. प्रगट दिनाला माझं 3 दिवसीय पारायण संपलं. मी अंगारा लावून महाराजांना नमस्कार केला. योगायोगाने नागलवाडी मंदिरातून प्रगट दिनाचा प्रसाद मला प्राप्त झाला. मी दवाखान्यात दाखल झाले. गजानन महाराजांच्या आशीर्वादाने मला पुत्ररत्न प्राप्ती झाली. आमचं जीवन गजाननमय होऊन गेलं. शरीराच्या आणि मनाच्याही एवढ्या अवघडलेल्या अवस्थेत मी गजानन महाराजांचं स्मरण करावं याचं कारण आत्तापर्यंत जीवनात मला त्यांचा आधार फार मोठा वाटला. मी 6वीत असताना बाबा गेले आणि 10वीत असताना आईही गेली. रेखा वैद्य माझी मावशी, तिच्याकडे गजानन महाराज प्रगट दिन ती करीत असते. प्रत्यक्ष त्या दिवशी अनेक ठिकाणी कार्यक्रम असतात म्हणून आदल्या दिवशी मावशीकडे 600-700 भक्तगणांच्या उपस्थितीत महाराजांचा प्रगट दिन साजरा होतो. मला महाराजांच्या विषयी समजायला मावशीच माध्यम ठरली. अर्थात महाराजांनी वेळोवेळी प्रचितीही नक्कीच दिली. मला आठवतं, इसवी सन 2015ची गोष्ट. तेव्हा मी सेकंड इयरला होते. फायनल एक्झामचे प्रॅक्टिकल सुरू होते. शिक्षकांनी आम्हाला सांगितलं होतं, केमिकल्स घातक आहेत, जपून राहा. आम्ही प्रयोग करीत होतो. त्या दिवशी अपघाताचा योग असावा. माझ्या शेजारी असलेल्या मुलीकडून चुकून म्हणा किंवा काही कारणाने म्हणा एक रसायन माझ्या डाव्या हातावर मनगटापासून वर मध्य भागावर सांडलं. मी जोरात किंचाळले. हाताला असह्य वेदना होऊ लागल्या. तिथे हजर असलेले सर्व माझ्या भोवती गोळा झाले. साधारण प्रथमोपचार करून आम्ही डॉक्टरांच्याकडे गेलो. तो होळीचा दिवस होता. आम्ही त्याच दिवशी शेगावला जाणार होतो. डॉक्टरांनी तपासून एक मलम लावायला दिलं. मात्र धोका टळला नाही. हाडापर्यंत जखम असल्यास ऑपरेशन देखील करावं लागेल. मात्र हा निर्णय आपण 1 दिवसांनी घेऊ शकतो. तसंही उद्या धुलवडीमुळे सर्व बंद असणार, तेव्हा परवा बघू असं सांगितलं.
मी शेगावला जाण्याची इच्छा आणि अनुमती दोहीसाठी डॉक्टरांनी बोलले. त्यांनी अनुमती दिली आणि आम्ही शेगावसाठी रवाना झालो. हात दुखत होता, पण माझा डॉक्टर आसनावरी बसला आहे, त्याच्याकडे मजला न्यावे अशी ओढ या कल्याणी मोहिरीलच्या मनात लागली होती. महाराज, मी येते आहे, काय होईल ते होऊ द्या, पण ऑपरेशन टळू द्या. या वेदना असह्य आहेत हो, त्या कमी कमी होऊ द्यात. असा सतत धावा मनात सुरू होता. आम्ही शेगावला पोहोचलो. होळीच्या दिवशी गर्दी कमी होती. वाटलं उद्याही असंच राहील. दुसऱ्या दिवशी हात दुखत असूनही मी आंघोळ केली. शुचिभूत होऊन दर्शनाला जाण्याची ओढ होती. त्या दिवशी दर्शनासाठी प्रचंड गर्दी होती. दर्शन बारीमध्ये आम्ही 2 ते 2.5 तास उभे होतो. मी सोबत गजानन विजय पोथी छोट्या आकारात जी मागे संस्थानाने छापली होती ती माझ्याजवळ घेतली होती. माझे 5-6 अध्याय वाचून झाले. हात ठणकतच होता. कदाचित महाराज परीक्षा पाहत होते. गाभारा जवळ आला. एका बाईच्या कडेवर तान मूल होतं. ते खूप मोठ्याने रडत होतं. प्रथम ते दूर होतं, पण गाभाऱ्यात आम्ही वळलो तो ती बाई माझ्याजवळ आली. आता आम्ही महाराजांच्या समोर उभे होतो. ती बाई अगदीच माझ्या बाजूला होती. मी पोथी आत ठेवून महाराजांना नमस्कार केला. तेव्हा माझा डावा हात वर आला आणि काही काळाच्या आत क्षणात त्या मुलाचा हात हाताला बांधलेल्या पट्टीवर पडला. त्याने ती जागा दाबून धरली. मी कळवळून ओरडले, महाराज सोडवा. आजूबाजूचे लोक माझ्याकडे पाहू लागले. मी नमस्कार करून रडतच बाहेर पडले. सोबतचे लोक म्हणू लागले, त्या लहान मुलाच्या माध्यमातून महाराजांनी काही योजलं असावं. वेदना असह्य होत होत्या. आम्ही तसेच आनंदसागरला पोचलो. काय झालं आहे पाहू तर खरं म्हणून आम्ही पट्टी उघडली. पट्टी बाजूला केली. तेव्हा त्या पट्टीला चिकटून त्या जखमेवरचा एक लेअर बाजूला झाला. साल निघाल्यासारखा तो भाग दिसत होता, पण एकदमच कोरडा. माझं दुखणं पूर्णपणे थांबलं होतं. मी मनोमन महाराजांना हात जोडले. शेगावहून माघारी फिरलो. डॉक्टरांना दुसऱ्या दिवशी जखम दाखवली. त्या म्हणाल्या, इतक्या आश्चर्यकारी रीतीने सर्व झालं आहे की यू आर परफेक्टली ऑल राईट. थोडा खोबरे तेलाचा हात फिरवा, ठीक होईल. मी घरी आली. हळुवारपणे तेलाचं बोट त्या जागेवरून फिरवलं आणि सोबतच महाराजांचं स्मरण केलं. श्री गजानन जय गजानन, श्री गजानन जय गजानन. गण गण गणात बोलते, गण गण गणात बोलते.